आता महापालिकेने एक निर्णय घेतलेला आहे। जे झाड धोकादायक ठरेल त्याच झाडावर हे झाड धोकादायक आहे म्हणून एक कागदी नोटीस जो आहे ती लावण्यात आलेली आहे। आपण आहोत आता शिवाजी पार्कच्या झाडाच्या इथे आणि ते झाड अगदी राज ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरासमोर आहे। आपण बघू शकतो या झाडाचा घेर प्रचंड मोठा आहे। वॉर्निंग ड्यूरिंग हेवी रेन अँड वाइंड्स ट्री मे फॉल बी अवेअर अशा पद्धतीचा हा जो बोर्ड आहे तो लिहिलेला पाहायला मिळतोय। मुळात म्हणजे हा बोर्ड अक्षरशः एका कागदी बोर्डवर लिहिलेला आहे आणि तो कागदी बोर्ड एका रस्सीने गुंडाळलेला आहे। पाऊस आला किंवा वारा आला तर हा बोर्ड सहजपणे निघू शकतो किंवा याचे जे शब्द आहेत ते पाण्यामध्ये भिजून निघून जाऊ शकतात। त्यामुळे नागरिकांना कळणार देखील नाही की हे झाड धोकादायक आहे। मात्र तरी देखील महापालिकेने असा एक अनोखा प्रयोग जो आहे तो केलेला पाहायला मिळतोय। आपण बघतोय की हे शिवाजी पार्क आहे। मोठ्या प्रमाणात लोक इथे चालण्यासाठी येत असतात। चालण्याचा ट्रॅक आहे हा मोठा आणि समोरच राज ठाकरे यांचं घर आहे। त्यामुळे विविध लोकांचा राबता जो आहे तो या परिसरामध्ये असतो। मोठी लोकांचा देखील ये जा राज ठाकरेंकडे असते। या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर अनेक वेळेला दुपारच्या वेळेला अनेक कंपन्यातली जी फिरणारी लोक असतात, फील्डवर काम करणारी लोक असतात, ती याच ठिकाणी डबा खायला देखील बसलेली पाहायला मिळतात। त्यामुळे जर उद्या हे झाड पडलं आणि यामध्ये कोणाचाही गाडीचं असेल किंवा कोणत्याही व्यक्तीचं नुकसान झालं तर नेमकी जबाबदारी कोणाची असा प्रश्न आता पडला तर काही वावगं ठरणार नाही। त्याचं कारण महापालिकेने आधीच लिहिलंय ट्रे मे फॉल बी अवेअर आणि त्याचबरोबर कोणतीही कारवाई या झाडावर केलेली नाही। ना झाड तोडणी केली आहे ना झाडाची कोणत्याही पद्धतीने पाहणी केली आहे। आपण बघू शकतो की या झाडाचा जो बुंदा आहे तो प्रचंड मोठा असा हा बुंदा आहे। एवढा मोठा जर बुंदा कोणाच्या अंगावर पडला किंवा जर या वृक्षाच्या फांद्या कोणाच्या गाडीवर पडल्या तर नुकसान होऊ शकतं। याआधी देखील शिवाजी पार्कमध्ये अशाच पद्धतीची घटना एक 8 दिवसापूर्वी घडली होती। सुदैवाने जीवितहानी झाली नव्हती मात्र गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि त्यानंतर त्या परिसरातलं जे झाड होतं ते मुळासकट काढण्यात आलं। त्यामुळे आता हे झाड पण मुळासकट उखडणार का महापालिका हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।